तर नमस्ते मित्रांनो, आज आहे 29 तारीख आणि आता आम्ही नागपूरमध्ये आगमन होतो त्याच्यावर. म्हणजे आता आम्ही जस्ट बॉर्डर क्रॉस केली. तर मित्रांनो, वाईट या गोष्टीचा वाटला व्हिडिओ यासाठी बनवतो मी का मी काशी ट्रिप करून आलो, म्हणजे जवळ 4-5 किलोमीटर माझं होणार आहे. पण मित्रांनो, विषय असा झाला का मला कुठंच काही अडचण नाही. आता ते एक फाईन पडला मला तर 500 रुपये, त्याची तुम्हाला दाखवला आहे. तर मित्रांनो, कुठंच कोणी हॉर्न वाजून नाही पाहिला, बंपरचं कोणी काही बोललं नाही, काही नाही. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एंट्री केल्यानंतर लगेच पोलीस भेटले खाली. तेव्हा नाही पहिला 4,000 फाईन भरावा लागेल बंपरचा वगैरे असं तसं. आऊ साहेब म्हणलं पैसे नाही, घरचे माणसं आहे. साहेब काय ऐका ना, तुमची कास्तरीवरती घ्या का साहेब, काय ऐका ना. मग साहेबांची काय नेम प्लेट नव्हती. साहेब म्हणलं साहेब असं ना करू, तुम्ही मराठी बोला, हिंदी माझं मराठी बोला. मग साहेब मराठी बोलले. म्हणलं एवढं तुम्ही मस्त मराठी बोलता, हिंदी का बोलता बाबा. त्याला म्हणतो सहकार्य करा, माझ्या घरची आई वगैरे दादा ते माझ्यासोबत आहे. साहेब म्हणे त्याला महत्त्व नाही, तुझी गाडी आणि बंपर वगैरे लाईटी असं तसं हॉर्न. तर आतापर्यंत मी एवढं हिंडलो, मला कोणी विचारलं नाही हॉर्नाचं काय. यांना एवढी कळकळ हॉर्नाची, साधी हॉर्न आहे माझ्यावाली, तरी पण याला त्रास झाला. म्हणजे आपल्याला असं वाटतं आपल्या माणसामध्ये त्रास आहे जास्त. बाहेरचे उलगच पोलीस चांगले, आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर खूप त्रास. आता तुम्हाला काय वाटलं त्यानंतर? आपल्या बाहेर कुठं तकलीफच नाही काही, एवढं येणं आलं तरी. हां, बाहेर कुठं त्रास झाला का? कुठंच नाही. आपल्या महाराष्ट्र एंट्री केली लगेच गाडी त्यांनी अडवलं आपल्याला. आणि मित्रांनो, 4,000 फाईन टाकणार होते, पण त्याला म्हटलं साहेब माझे पैसेच नाही. तर कसं 200 रुपये मीटर, 200 रुपये. मग 200वर बंपर सगळं चालते, अशी विषय. आता माझा नंबर वगैरे आहे आयडियाला, मला फोन पण येतील. त्याबद्दल मला काही वाईट नाही वाटणार का, तुम्ही फोन करा, काही विषय नाही. पण बुवा असं वाईट वाटलं, आता माझे घरचे असून इतर वेळेस तुम्ही म्हणलं ठीक आहे भाडं असते गोष्ट वेगळी. आता माझे घरचे माणसं ती माझे घरचे असते, मग नाही फाईन पाडणार तुम्हाला. माझे घरचे आलं तर तुम्ही फाईन करता म्हटलं, आता काय बोलायचं तुम्हाला. तेव्हा पैसे मागतात 200 रुपये. 200 रुपये जर दिले तर मग बंपर चालतोय, पार एल लाईट सगळं चालतं. पण 200 दिले नाही ना, मग नाही काही चालत नाही. अशीमध्ये खूप वाईट वाटतं असं नागपूर सिटीमध्ये घुसल्यानंतर आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर. बाहेरचे पोलीस उलटे चांगले. ठीक आहे, मग काय मित्रांनो, करा शेअर. मग काय पोलिसांना कळू त्यांना तरी.